आपण पूर्वीच्या लेक्चरमध्ये काय बघत होतो, ब्रेटन वुड्स सिस्टीम. काय ब्रेटन वुड्स सिस्टीम, ज्याला काय म्हणतात WBWS. काय झालं, दुसऱ्या महायुद्धानंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू करायची गरज बसू लागली. त्यामुळे 44 देश जुलै 1944मध्ये ब्रेटन वूड या ठिकाणी जमले आणि त्यांनी जे निर्णय घेतले त्यातनं दोन गोष्टींची निर्माण झाली. एक झाले IMF आणि दुसरी आहे कुठची सांगा, IBRD, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. हे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आणि या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत फीचर्स ऑफ BWS म्हणजे काय, ब्रेटन वूड सिस्टीम. बघा, द IMF फायनलाइज फिक्स एक्सचेंज रेट सिस्टीम ऑल्सो कॉल्ड BWS. BWS ही काय होती, फिक्स एक्सचेंज रेट सिस्टीम होती. काय होती, फिक्स एक्सचेंज रेट सिस्टीम होती. द डॉलर स्टँडर्ड अँड इंट्रोड्यूस द सेम इन 1946. 1946मध्ये अस्तित्वात आली कुठची, ब्रेटन वूड सिस्टीम, जी काय होतं, फिक्स सिस्टीम होती. बघा यामध्ये काय काय होतं ते 1946मध्ये आली. याच्यामध्ये बघा, USD ॲज युनिव्हर्सल रिझर्व्ह असेट. युनिव्हर्सल रिझर्व्ह असेट कुठची होती, USD. म्हणजे तुम्हाला तुमचं जे काय पैसे आहेत किंवा तुमचं जे काय आंतरराष्ट्रीय व्यवहार करायचे असेल ते तुम्ही आधी गोल्डमध्ये करत होता ना, गोल्डमध्ये. ते आता तुम्हाला गोल्ड तर असेलच, पण त्याच्याबरोबर तुम्ही USD हा रिझर्व्ह तुम्ही मेंटेन करू शकता. म्हणजे जेवढ्या रुपयाचे तुम्ही नोट्स इश्यू करणार आहात तेवढ्या रकमेचं तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्याकडे USD तुमच्याकडे असले पाहिजे. USD म्हणजे अमेरिकन युनायटेड स्टेट डॉलर किंवा गोल्ड असलं पाहिजे. ओके, बघा, द USD वॉज गिवन द स्टेटस ऑफ युनिव्हर्सल रिझर्व्ह असेट्स इन ॲडिशनल टू गोल्ड. गोल्ड बरोबर काय केलं, USDला त्यांनी ॲडिशनल असेटचा रोल दिला. दिस ओके, बघा पुढे बघा, दिस मीन्स कंट्रीज कुड इश्यू करन्सी नोट्स अगेन्स्ट रिझर्व्ह बास्केट कंटेनिंग बोथ गोल्ड अँड USD. म्हणजे ज्या काय नोट्स तुम्हाला इश्यू करायच्या आहेत त्या तुम्ही दोन गोष्टीत इश्यू करू शकता. एक म्हणजे तुमच्याकडे गोल्ड असलं पाहिजे किंवा USD असलं पाहिजे. USD म्हणजे अमेरिकन डॉलर. ओके, फिक्स्ड व्हॅल्यू गोल्ड इन USD. त्यांनी काय केलं, गोल्डची व्हॅल्यू USDमध्ये फिक्स केली. द व्हॅल्यू ऑफ USD वॉज फिक्स्ड. USDची व्हॅल्यू फिक्स झाली ॲट 1 ounce गोल्ड इक्वल टू USD 15. ही त्यांनी काय केली, व्हॅल्यू काय केली आपली, फिक्स केली. ओके, हे इकडे येते. आता पुढे बघा, अनकंडिशनल गॅरंटी. अनकंडिशनल म्हणजे काय सांगितलं, अपरिवर्तनीय. अपरिवर्तनीय म्हणजे काय सांगा, जे कुठल्याही कंडिशनमध्ये रिटर्न घेता येणार नाही त्याला घेतलं जातं काय, अनकंडिशनल. बघा, US फेडरल रिझर्व्ह बँक, जी USची काय आहे आपली RBI असती त्यांची, तशी त्यांची फेडरल रिझर्व्ह बँक आहे. प्रोव्हाइड अन अनकंडिशनल गॅरंटी टू बाय अँड सेल अनलिमिटेड क्वांटिटी ऑफ गोल्ड ॲट द फिक्स्ड प्राईस. त्यांनी गोल्डची प्राईस फिक्स केली आणि तेवढ्या प्राईजमध्ये ते काय करू शकतात, हवी तेवढी क्वांटिटी विकत घेऊ शकतात किंवा विकू शकतात. दिस वॉज नो ॲज द गोल्ड कन्व्हर्टेबिलिटी क्लॉज. याला काय म्हणतात त्यांनी, गोल्ड कन्व्हर्टेबिलिटी क्लॉज. म्हणजे तुमचं गोल्ड USDमध्ये 100% कन्व्हर्टेबल असेल. गोल्ड सिस्टीममध्ये काय होतं की सगळेच तुमचे जे काय ते याच्यामध्ये कन्व्हर्टेबल होतं. कशामध्ये, गोल्डमध्ये. याच्यामध्ये मात्र काय केलं, असं केलं नाही. पुढे आहे काय, पिगिंग अँड पॅरिटी कन्सेप्ट. कुठची कन्सेप्ट आली, पिगिंग कन्सेप्ट आणि पॅरिटी. बघा, पिगिंग म्हणजे काय ते बघा आणि पॅरिटी म्हणजे काय ते बघा. नो अदर कंट्री वॉज रिक्वायर्ड टू व्हॅल्यू करन्सी इन टर्म ऑफ गोल्ड. बाकीच्या करन्सीला गोल्डमध्ये व्हॅल्यू त्यांची रिझर्व्ह ठेवायची गरज नाहीत. द व्हॅल्यू ऑफ इच करन्सी वॉज फिक्स्ड अगेन्स्ट USD. प्रत्येकाची व्हॅल्यू USDमध्ये काय होईल, फिक्स. म्हणजे भारताचे 50 रुपये म्हणजे 1 USD ही काय झाली, व्हॅल्यू फिक्स होईल. दी कन्सेप्ट ऑफ व्हॅल्यूइंग वन करन्सी इज टर्म अनदर करन्सी इज पिगिंग. पिगिंग म्हणजे काय, एका देशाची करन्सी दुसऱ्या देशाबरोबर जी काय होईल त्याला पिगिंग म्हणेल. म्हणजे भारताचा 50 रुपये, अमेरिकेतला $1, याला पिगिंग म्हटलं जायचं. आणि द मल्टिपल इज कॉल्ड पॅरिटी. आणि अनेक देशांबरोबर जर केलं तर त्याला काय म्हटलं जायचं, पॅरिटी. दस ऑल वर्ल्ड करन्सी वेअर लिंक टू USD इज टर्म ॲज पॅरिटी रेट. पॅरिटी रेट म्हणजे काय, सगळ्या देशाच्या चलन USD डॉलर बरोबर काय जी काय आपण हे करायचो, ठरवायचो त्याला पॅरिटी म्हटलं जायचो. आणि जर तुम्ही एकाच देशाजवळ त्याला म्हटलं जायचं काय, पिगिंग. तर ही एक कन्सेप्ट त्यामध्ये होती. पुढचं बघा, पर व्हॅल्यू मेकॅनिझम होतं. इफेक्टिव्हली अ 3-वे रिलेशनशिप ॲज
वॉज क्रिएटेड बिटवीन गोल्ड USD अँड इंडिव्हिज्युअल करन्सी. इकडे पर व्हॅल्यू दिस कॉल्ड पर व्हॅल्यू मेकॅनिझम. 3 वे रिलेशन होतं, म्हणजे तुमचं गोल्डमधलं मूल्य असेल प्लस तुमचं USD मधलं असेल आणि प्लस तुमची स्वतःची करन्सी. हा 3 मेकॅनिझम होतं, याला पर व्हॅल्यू मेकॅनिझम असं म्हणतात. पुढे काय, पॅरिटी रेट सपोर्ट पॉईंट करन्सी रेट्स वेर अलाउड टू मूव्ह इन नॅरो रेंज बोथ द साईड पॅरिटी रेट्स टू द प्लस मायनस 1%. द एक्स्ट्रीम पॉईंट ऑफ व्हेरिएशन झोन कॉल्ड सपोर्ट पॉईंट्स. सपोर्ट पॉईंट्सची कन्सेप्ट म्हटली, म्हणजे तुम्हाला जे काय तुमच्या करन्सीचं व्हेरिएशन करायचं आहे, म्हणजे कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही +1% म्हणजे तुमची करन्सी काय होऊ शकते, व्हेरिएट होऊ शकते, म्हणजे बदलू शकते. बघा पुढचं बघा 7वं, सेंट्रल बँक पार्टिसिपेशन. यामध्ये सेंट्रल बँकेचं पार्टिसिपेशन होतं. एक्सचेंज रेट्स वेअर एक्सेप्टेड टू बी कंट्रोल्ड विथिन द व्हेरिएशन झोन थ्रू इंटरव्हेन्शन. दिस concept means the central bank proactively participant in domestic exchange market. म्हणजे बघा आता बघा RBI काय करतं, देशामध्ये समजा मंदी वाढायला लागली तर काय करतं, लोकांकडचा समजा देशामध्ये ना वस्तूंच्या किमती वाढत आहेत, म्हणजे लोकांच्या हातात जास्त पैसा आहे. अशावेळी RBI काय करेल सांगा, की आपले हे इश्यू करेल, पेपर इश्यू करेल, सिक्युरिटी इश्यू केल्यानंतर लोकांकडचे पैसे RBI कडे जाईल. ही जी काय मेथड होती तीच त्यांनी ठेवली. काय म्हणतात ते बघा इथं आहे, सेंट्रल बँक प्रोएक्टिव्हली पार्टिसिपेट इन डोमेस्टिक फॉरेन एक्सचेंज मार्केट. यामध्ये सेंट्रल बँक प्रोएक्टिव्हली पार्टिसिपेट करायची बाय बाईंग अँड सेलिंग फॉरेन करन्सी, म्हणजे फॉरेन करन्सी बाय आणि सेल ती करायची. सो ॲज द इन्फ्लुएन्सेस द एक्सचेंज रेट. त्यामुळे एक्सचेंज रेट काय व्हायचा, इन्फ्लुएन्स व्हायचा. कारण फॉरेन करन्सी आपण विकली, आपल्याकडची आपण फॉरेन करन्सी विकली तर काय होईल, त्याची व्हॅल्यू कमी होईल, कारण बाजारात त्या जास्त अवेलेबल होतील. ओके, आणि खरेदी केली तर त्याची व्हॅल्यू वाढेल. हे जिकडे मेकॅनिझम होता. ओके, जो आपण डोमेस्टिक लेवलला होतो तो तिकडे त्यांचा एक्सचेंज रेटचा त्यांनी तसंच वापरलेला होता. पुढे काय, IMF असिस्टन्स. बघा IMF प्रोव्हाइड अंडरटेकिंग टू फायनान्शियल असिस्टन्स ऑल मेंबर्स फॉर इंटरव्हेन्शन. IMF काय करायचं, त्यांना असिस्टन्स म्हणजे मदत करायचं. ओके, इंटरव्हेन्शन जे काय व्हायचं त्याच्यासाठी ते मदत करायचं. आता बघा करन्सी डिव्हॅल्युएशन लिमिट. डिव्हॅल्युएशन म्हणजे काय, आपल्या करन्सीची व्हॅल्यू आपणच काय करायची, कमी करायची. जे तुम्हाला मी डिव्हॅल्युएशनच्या मागच्या वर्षी शिकवलं, मे बी यंदाही असेल ते पुढे बघू. इन केस ऑफ स्ट्रक्चर इम्बॅलन्स म्हणजे काय सांगितलं, सातत्याने जर एखादी अर्थव्यवस्था लॉसमध्ये चालत असेल तर त्याला संरचनात्मक इम्बॅलन्स म्हणतात. संरचनात्मक इम्बॅलन्स जर आला असेल, स्ट्रक्चर इम्बॅलन्स सगळं जर कोसळत असेल तर इन कंट्रीज BOP बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये द IMF अंडरटूक टू हेल्प मेंबर कंट्रीज अवेलेबल करन्सीज अप्रॉक्सिमेटली. मेंबर कंट्रीज मे बी डिव्हॅल्युएट द करन्सी अप टू 10%. 10% करन्सी काय करू शकते, ते डिव्हॅल्युएट करू शकतात. हवेवर बियॉन्ड दॅट लिमिट IMF परमिशन वॉज रिक्वायर्ड. मात्र त्याच्या पलीकडे जर तुम्हाला काय करायचं असेल, तुमची करन्सी जर तुम्हाला चेंज करायची असेल तर मात्र तुम्हाला IMFची परमिशनची गरज होती. आता पुढचं बघा, इंटरनॅशनल व्हेकल करन्सी. आता ही व्हेकल म्हणजे काय, जी करन्सी इंटरनॅशनल व्यवहारला चालेल तर अशी कुठची होती, डॉलर होती. इंटरनॅशनल पेमेंट्स कुड मेड आयदर इन गोल्ड ऑर इन US डॉलर, म्हणजे US डॉलर किंवा गोल्डमध्ये ते करन्सी. ओरिजिनली डॉलर बिकेम अन इंटरनॅशनल रिझर्व्ह करन्सी अँड व्हेकल करन्सी विच कुड बी यूज्ड फॉर द क्रॉस बॉर्डर पेमेंट. व्हेकल करन्सी म्हणजे काय, डॉलर क्रॉस बॉर्डर पेमेंट करायचं असेल तर गोल्ड किंवा USD वापरायचं. द कन्सेप्ट ऑफ ड्युअल एक्सचेंज रेट वॉज ॲबॉलिश. त्यामुळे ड्युअल एक्सचेंज रेट काय झाला, ॲबॉलिश झाला. हा लेक्चर आपला इकडे थांबला आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, ॲडव्हान्टेजेस ऑफ BWS बघणार आहोत. त्याच्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस ऑफ BWS बघणार आहोत. हा लेक्चर आपण इकडे संपला. म्हणजे तुम्हाला एवढंच इकडे सांगायचं आहे की BWSमध्ये बघा पहिल्यांदा आपण बघितलं गोल्ड स्टँडर्ड सिस्टीम. गोल्ड स्टँडर्ड सिस्टीममध्ये काय होतं बघा, पहिल्यांदा आपण काय बघितलं, गोल्ड स्टँडर्ड सिस्टीम, जी बघा गोल्ड स्टँडर्ड सिस्टीम GSS. यामध्ये काय व्हायचं सांगा, प्रत्येक देश गोल्डमध्ये आपली व्हॅल्यू ठरवायचा किंवा डिटरमाइन करायचा. ओके, नेक्स्ट कुठली आली, गोल्ड एक्सचेंज सिस्टीम. गोल्ड एक्सचेंज सिस्टीममध्ये काय झालं, 2 देश होते, कुठचे, UK आणि US, डॉलर आणि पाऊंड. यामध्ये करन्सी डिटरमाइन व्हायची. आणि तिसरं काय आलं, फक्त ब्रिटनवूडमध्ये फक्त गोल्ड आणि आपली
डॉलर. ही डॉलर एकच व्हेइकल करन्सी बनली. ओके, हा लेक्चर इकडे आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या लेक्चर काय बघू, ॲडव्हान्टेजेस बघू. ओके, बाय.